तुमच्याकडे येणारा पैसा हा स्पिरिच्युअल मनी असला पाहिजे. त्याला स्पिरिच्युअल मनी म्हणजे काय, की तो जो पैसा येत आहे तुमच्याकडे, तो कुणाच्या दुःखातून किंवा कुणाला त्रास देऊन नाही येत आहे. तो हॅपी काय म्हणतात हॅपी इमोशनमध्ये येत आहे. ओके. समजा मी तुम्हाला रेकी शिकवतो आणि ते रेकी शिकल्यामुळे तुमचे काहीतरी जर का अडचणी दूर होत आहे. प्रॉब्लेम दूर होतात, तर तुम्ही खुशीने मला पैसा देत आहात. तर तो हॅपी इमोशनमध्ये आलेला पैसा आहे. त्याला म्हणतात स्पिरिच्युअल मनी. स्पिरिच्युअल मनी म्हणजे की जो पैसा आनंदाने आला तुमच्याकडे, आनंदाने तो थँक म्हणून तो पैसा तुम्हाला, त्याला स्पिरिच्युअल मनी म्हणतो. आणि सेम वे खर्च करतानाही तुम्ही अशा गोष्टींवर खर्च करा, जिथे त्याचा उपयोग काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी आहे. समजा एखादा व्यक्ती ड्रिंक करत असेल, सो तो दारू पिण्यासाठी पैसा खर्च करतोय, तर तो ज्याला पैसा देतोय, तो कुठं लागतोय? बरं, बरं. त्याची सुद्धा तुमच्या कार्मिक कनेक्शनवर त्याचा परिणाम असर होईल. ओके. येस. तेच जर का तो पैसा तुम्ही डोनेशन करताय, मी 4 लोकांना जेवू घालतोय किंवा कोणाचा तरी शिक्षणाचा खर्च उचलतोय, असं जर का मी काही करतोय, तर त्याच्याकडून येणाऱ्या ज्या पॉझिटिव्ह वाइब्स आहेत, ते माझ्या आयुष्यात काम करतं. बरोबर. म्हणून जनरली आपण बघितलं असेल, की पिणारे किंवा जुगार किंवा हे ज्या गोष्टी करणारे लोकं आहे, ॲट सम पॉइंट कुठेतरी येऊन त्यांचं सगळं काही नष्ट झालेलं असतं. नष्ट झालेलं असतं. आणि हे देवाधर्मात किंवा याच्या गोष्टीत जेव्हा तुम्ही पैसा लावता किंवा डोनेशनमध्ये, तर त्यांची ग्रोथ होत जाते. त्याचं कारण आहे, की त्याचे जे वाइब्स आहेत, हे देवाला पॉझिटिव्ह. ॲप्लिकेशन होतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.